जी काँग्रेसची सुपारी घेऊन संजय राऊतांसारखा काँग्रेसची भाटगिरी करणारा माणूस काम करतोय, त्यांना मला इशारा द्यायचा आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते कि मैं मेरी शिवसेना की कांग्रेस नहीं होने दूंगा, जिस दिन होगी मैं उस दिन दुकान बंद कर दूंगा। अरे तुमच्या सारख्यांनी कितीही कारस्थानं केली तरी सुद्धा शिवसेनेचा भगवा झंझावात जिवंत ठेवण्यासाठी सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं नेतृत्व सक्षम आहे। मला आश्चर्य वाटतं ह्या लोकांचं। अरे आपल्या घरात भांडण झाल्यावर शेजाऱ्याला दोष द्यायचा नसतो, आपल्या घरातली भांडणं आपण मिटवायची असतात। तुमचे खासदार कुठे गेले तुम्ही शोधा ना, का ती माणसं तुमच्यावर नाराज आहेत? अरे तुम्ही कायम फेसबुक लाईव्ह राहणार, तुम्ही कायम नॉट रिचेबल राहणार। कुणा आमदार खासदारांच्या घरी कोणी हॉस्पिटलमध्ये गेलं तरी तुम्ही भेटणार नाही, कोणाच्या घरी दुःखद प्रसंग घडला तरी तुम्ही त्यांचे डोळे पुसणार नाही। घर कोंबड्यासारखं घरात बसून राहणार आणि लोक तुम्हाला सोडून गेले की मग गद्दार खोके बिके ह्या भाषा तुम्ही करणार। तुम्ही ना पंचायत समितीत प्रचाराला बाहेर पडलात, ना तुम्ही नगरपालिकेला बाहेर पडलात, ना तुम्ही महापालिकेला मुंबई महापालिका सोडला तर कुठेच प्रचाराला गेला नाहीत। शिवसैनिकांना वाऱ्यावरती सोडून दिलं। तुम लढो हम कपडे संभालते हैं अशा पद्धतीची भूमिका तुम्ही घेतली। आणि दुसऱ्या बाजूला आमचे नेते, मुख्य नेते सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब मात्र पायाला भिंगरी बांधून प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्याच्याही निवडणुकीच्या प्रचारामध्ये त्यांनी प्रचारांचा, सभांचा, दौऱ्यांचा झंझावात घेतला। आणि त्यामुळेच आज शिवसेना आतापर्यंतच्या 60 वर्षाच्या इतिहासात शिवसेनेचे सगळ्यात जास्त नगरसेवक निवडून आले, पंचायत समिती सदस्य निवडून आणले आणि राज्यामध्ये शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे आणि प्रादेशिक पक्षामध्ये पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे। यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण आपले नेते माननीय शिंदे साहेबांचं अभिनंदन करूयात।